श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जेव्हा आयुष्यात चारी बाजूनी संकट येतात, खिशात एक रुपया नसतो आणि समोरचा माणूस मृत्यूच्या दारात उभा असतो, तेव्हा आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं. पण जिथे माणसाचे प्रयत्न संपतात तिथे माझ्या स्वामींची शक्ती सुरू होते. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा एक असा जिवंत अनुभव सांगणार आहे जो ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा अनुभव आहे एका मुंबईतील तरुणाचा. नुकताच शिक्षण संपले होते, नोकरी नव्हती आणि घराची परिस्थिती बेताची होती. अशाच अचानक त्याच्या वडिलांची तब्येत बिघडली. डॉक्टरांनी सांगितले तातडीने ऑपरेशन करावे लागेल. लाखो रुपयांचा खर्च आहे. त्या तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली. रात्रीचे 2 वाजले होते. रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये तो एकटाच डोळ्यात पाणी आणून बसला होता. त्याला वाटलं आता सगळं संपलं. पण तेवढ्याच तिथे एक वयस्कर आजोबा आले. त्यांनी त्या तरुणाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, घाबरू नकोस, तो ब्रह्मांड नायक पाठीशी आहे. हा तारक मंत्र म्हण आणि सगळं त्यांच्यावर सोडून दे. त्या तरुणाने डोळे बंद केले आणि अगदी मनापासून स्वामींचा धावा केला. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. आणि मित्रांनो, यानंतर जे घडलं त्याला तुम्ही चमत्कार म्हणा किंवा स्वामींची लीला. पहाटे 5 वाजता ज्या मित्राशी वर्षानुवर्ष बोलणं नव्हतं त्याचा फोन आला. त्याने कुठलीही चौकशी न करता थेट बँकेत पैसे ट्रान्स्फर केले. वडिलांचं जे ऑपरेशन अशक्य वाटत होतं ते अत्यंत यशस्वीपणे पार पडलं. आणि चमत्कार इथे थांबला नाही. वडिलांना डिस्चार्ज मिळाला. त्याच दिवशी त्या तरुणाला एक मोठ्या कंपनीतून जॉईनिंग लेटर आलं. म्हणूनच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही. जर तुम्हालाही स्वामींचा असा काही अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.